स्थानकावर सुरक्षेच्या नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे समोर आले आहे। रेल्वे प्रशासन आणि लोहमार्ग पोलिसांनी स्थानकावर बॅरिगेड्स लावले असले तरीही प्रवासी त्यावरून उडी मारून जात आहेत। एक तरुण रूळ पार करत बॅरिगेड्स ओलांडून जात असताना तोल जाऊन खाली पडतो। याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे। रेल्वे पोलिसांची कारवाई केवळ औपचारिकतेपुरती मर्यादित असल्याचे दिसत असून जागरूक प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे। रेल्वे रूल ओलांडणे हे जीवघेणे ठरू शकते याची वारंवार उद्घोषणा करण्यात येते, तरीही प्रवाशांकडून नियमांची खुलेआम पायमल्ली केली जाते। यासाठी प्रशासनाने बॅरिगेड्स बसवले आहेत। स्थानकावर देखरेखीचा अभाव आणि उदासीनतेमुळे हे उपाय प्रभावी ठरत नाहीत। रेल्वे पोलिसांकडून फक्त दिखाव्या स्वरूपात कारवाई केली जाते असा दावा प्रवाशांकडून केला जात आहे। रेल्वे पोलीस अधिकारी नियमभंग करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असतील तर सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची असा सवाल उपस्थित होत आहे। वैतरणा ते डहाणू स्थानकादरम्यान बोईसर हे सर्वाधिक गर्दीचे स्थानक आहे। तारापूर औद्योगिक वसाहतीतील हजारो कामगार या स्थानकाचा वापर करतात। प्रवाशांना पश्चिम बाजूकडील फलाट 1 आणि 2 वर जाण्या येण्यासाठी उत्तर आणि दक्षिण दिशेला पादचारी पूल व उद्वाहनाची सुविधा आहे। मात्र अनेक प्रवासी या सुविधांचा वापर न करता जीव धोक्यात घालून रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात। यामध्ये अपघात होऊन काही जणांचा जीव गेला असून काहींना कायमचे अपंगत्व आले आहे। तरीही प्रवासी आपला जीव धोक्यात घालून नियमांची पायमल्ली करून प्रवासी बॅरिगेड्स ओलांडून प्रवास करतात। एकंदरीत हेच सांगावेसे वाटते, जर प्रवाशांना स्वतःचा जीव प्रिय नाही म्हणून ते असा जीव घेणा रूळ ओलांडून प्रवास करतात। रेल्वे पोलीस त्यांच्या परीने कारवाई करतात, पण प्रवासी परत नियमांचे उल्लंघनच करतात।